काल दिनांक 7 रोजी घडलेल्या वाडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन तालुका आरोग्य अधिकारी यांना वाडी येथील प्राथमिक चौकशी कामी पाठवले होते। दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की घडलेली बाब ही चिंताजनक असून चौकशी अंती दोषींवर कारवाई केली जाईल। तालुक्यातील मोखड येथील पाड्यावर राहणाऱ्या एका मेंढपाळ गरोदर महिलेला दिनांक 7 रोजी सकाळी 6 वाजता वाडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आणण्यात आले होते। मात्र तिची वेळ जवळ आल्यामुळे ती दवाखान्याबाहेरच प्रसूत झाली। दरम्यान आरोग्य परिचारिका यांनी तिला तात्काळ दाखल करून तिच्यावर औषध उपचार केले। याबाबत स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर बाब सांगितल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेशित केले होते। दरम्यान दिनांक 8 रोजी तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी हे आरोग्य केंद्रात दाखल होत त्यांनी वैद्यकीय अधिकारीसह कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली। सदर प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली। प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीच्या आवारात प्रसूती झाल्याच्या बातमीच्या अनुषंगाने आज इथे चौकशी करण्यात आली। तर त्या दरम्यान असं आढळले की मुखेड येथील शेतामध्ये वाड्यावर मेंढपाळ्यांच्या वाड्यावर असलेली एक दुसऱ्या खेपेची माता हिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि त्या दरम्यान ती शेवटच्या म्हणजे फुल डायलेट असल्यामुळे तर ती प्राथमिक आरोग्य केंद्रात आली असता तिथे वाड्या वस्तीवर राहत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आशा कर्मचारी सोबत त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आल्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्यांना येण्यासाठी थोडासा त्रास झाला। पण प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिस्टरांनी त्यांना अटेंड केला आणि त्यानंतर ती प्रोसेस इथं केली। तिला औषध उपचार देण्यात आले। माता आणि बालक या दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे। तरी सदर प्रकरणी जो प्रकार घडलेला आहे यात चौकशी करून यामध्ये जे दोषी अधिकारी व कर्मचारी आढळतील यांचा अहवाल वरिष्ठांना कारवाईसाठी सादर करण्यात येईल।